हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत, रवा केक। मी इथे मैद्याचा काही वापर न करता छान अशी मस्त रवा केकची झटपट रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे। इथे मी 1.5 कप रवा घेतलेला आहे। तो आपण मिक्सरला थोडासा असा बारीक करून घेऊ आणि तो एका बाउलमध्ये काढून घेऊ। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा वाटी असं साखर घेतलेली आहे। ती सुद्धा फिरून घ्यायची आहे, का तर माझी साखर थोडीशी इथे जाड आहे। तुमच्याकडे जर डायरेक्ट पिठी साखर असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता। आणि इथे 1 वाटी असा आंबा मी घेते। एक पूर्ण आंबा माझी बरोबर 1 वाटीचं माप आहे। ते छान असा बारीक कापून मी आंबा घेते, का तर मिक्सरला बारीक करताना पिठी साखर आंबा कुठे असा जाड शिल्लक नको आहे, आपल्याला पातळ प्युरी हवी आहे आंब्याची। त्याच्यामुळे मी इथे आंबा कापून घेते। आणि त्यानंतर मी इथे 1/4 कप असं तूप वापरलेलं आहे। 6 ते 7 चमचे असं तूप बसतं। तर तुम्हाला तूप नसेल घालायचं तर ह्याच्या जागी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। इथे बघा मी रवा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला। त्याच्यामध्ये आता आपण ह्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तूप, साखर आणि आंबा ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यासोबत मिक्स करताना आपण अर्धा कप एवढं दुधाचा वापर करणार आहे। हे पूर्णपणे छान असं मिक्स करायचं आहे। इथे रवा खाली चिटकून राहतो कधी कधी, त्याच्यामुळं व्यवस्थित असं तुम्ही एक रवी घेतला तरी चालेल आणि छान असं हे मिक्स करायचं आहे। कारण रवा फुगण्यासाठी आपल्याला पूर्णपणे मिश्रण छान असं एकजीव झालं पाहिजे। आणि ह्याच्यानंतर हे मिश्रण आपण कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आपण हे तसंच झाकण ठेवून आपण रवा फुगेपर्यंत ठेवणार आहोत। रवा फुगायला थोडासा वेळ लागतो, तर हे तुम्हाला पातळ दिसतंय ना, हे थोड्या वेळाने आपलं घट्ट मिश्रण तयार होईल। आणि त्याच्यानंतर आपण इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकणार आहे। ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर 1 टेबलस्पून आणि बेकिंग सोडा 1/2 टेबलस्पून असं टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये। मी इथे दुधाचा वापर परत केलेला नाही आहे, हे फक्त सोडा टाकून मिक्स केले आणि पॅनला मी व्यवस्थित असं तेल लावलेलं आहे आणि त्याच्या खाली मी बटर पेपर पण टाकलेला आहे। केकचं बॅटर व्यवस्थित असं मी इथे टॅप करते, का तर कुठेही एअर बबल्स राहायला नको। छान एक लेवलने आपला केक फुलला पाहिजे। ह्याच्यावर तुम्ही डेकोरेशनला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता। मी इथे बदाम, पिस्ता, चेरी असं टाकलेलं आहे। आता मी हा केक कुकरमध्ये ठेवणार आहे। तर कुकर मी 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेला आहे। कुकरची रिंग आणि शिट्टी मी इथे काढून घेतलेली आहे। तुम्ही जर हा केक मायक्रोवेव्हला बनवणार असेल 180 डिग्रीवर 30 ते 40 मिनटासाठी तुम्ही हा केक बेक करून घेऊ शकता। कुकरलाही बराच वेळ लागतो, 40 मिनटेच्या जास्ती मी हा केक ठेवलेला आहे ॲक्च्युली। जोपर्यंत व्यवस्थित काडी आपली त्याच्यातून क्लीन निघत नाही तोपर्यंत हा केक मी बेक होऊन दिलेला आहे व्यवस्थित। आणि तुम्ही पाहू शकता फायनली व्यवस्थित असा माझा केक टिनमधून सुद्धा निघालेला आहे। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। केकची स्लाईससुद्धा खूप छान निघते। व्यवस्थित केक असा आपला बेक होऊन दिल्यामुळे बघा किती छान असा कटही होतोय। आणि तुम्हाला आता मधला भाग दाखवते, कुठेही माझा केक कच्चा नाही आहे, त्याच्यामुळे छान असा कट होऊन निघालेला आहे। तुम्ही हा चहासोबत किंवा आवडीने लहान मुलंही हा केक खातील। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।